खरोखर जीवनात येऊन जनमानसाच्या नाडीवर बोट ठेवून देवकार्य देशकार्य आणि धर्मकार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच बाळासाहेब शेठ यांनी फार मोठं व्यासपीठ आज कुस्तीसाठी या ठिकाणी निर्माण केलं. हो, आणि पंचाचा निर्णय बरोबर आहे, बरोबर. फक्त मला बोलू द्या. मी मगाशी सांगितलं सर 500 किलोमीटरवरून आलेलो आहे. मला गेले 1 महिन्यापासून जावळी पैलवानचा फोन येतोय या मैदानासाठी. सीझन चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्हा आहेत आणि 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्याला कुस्तीतलं अस्तित्व आहे. उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, रोज गावोगावी मैदान होत आहे. पण मुकी कुस्ती ही कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून नाईक सर बरोबर का? बरोबर आहे सर. बोलके होते. कुस्तीचे डाव प्रतिडाव हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून कुस्तीला कॉमेंट्री असते, पण इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक काय? कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे एडिटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. काना मात्रा वेलांटी उकार आलेल्यापैकी कोण मुख नाही. सगळ्यांना बोलता येतं, पण कुस्तीचा इतंभूत इतिहास माहिती असावा लागतो. कुस्तीचे डाव प्रतिडाव माहिती असावे लागते. तुका म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गबाळ्याचे का म्हण हे. पंढरीच्या पांडुरंगाच्या भूमीत आलेलो आहे मी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. युगे 28 विटेवर उभा. 28 युग झाला विटेवर उभा पंढरीचा पांडुरंग. म्हणून आषाढी कार्तिकीला लाखो भाविक भक्तिभावाने पंढरपूरला जातात. सर हो सर एक सूचना आलेली आहे सर. हा बोला. 30 तारखेला येवल्यामध्ये 1 लाख बक्षीस आणि चांदीची गजा अशी कुस्ती ठेवलेली आहे. 30 एप्रिल 2025 येवला मुक्कामी. सुरेश जावडेकर जरा थांबा की बोलू देखील. महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक मैदान सुरेश पैलवान जावळे या ठिकाणी जाहीर करतायत. आकाशदादा या ठिकाणी जाहीर करतायत. येवल्याला 30 तारखेला फार मोठं मैदान आहे. 1 लाखाची कुस्ती येवला मुक्कामी होणार आहे. मी गेले 5 वर्ष झालं त्या मैदानाला येतोय आणि ही कुस्ती संचिती शेठ यांच्या हस्ते 1 नंबरची 1 लाखाची कुस्ती लागणार आहे. का जगायचं आणि कशासाठी जगायचं. खरोखर मैदानाला आता शांतता आलेली. फक्त अशीच शांतता राहू द्या. थांबा की हो. मला जर बोलायला जरा आता ती वाचन ठेवायला माझ्या मागे लागली. मला बोलायला वेळ मिळाला तर आतापर्यंत या महाराष्ट्रात अनेक जागतिक कीर्तीचे पैलवान झाले. हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे. आज या ठिकाणी दारासिंग पैलवान हजर आहे. त्यांचे पिताश्री जागतिक कीर्तीचे पैलवान. जरा उठून उभा राहा. उनका वेग जमाना था. टाळ्या करा सर्वांनी. हिंदो दारासिंग उनका भी जमाना था. हो, खरोखर दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात, पण त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आज बाळासाहेब शेठ संचिती यांनी केलेलं आहे. पैलवान हे गरीबाघरी घडतात. पैलवान गरीबाघरचे असतात. हिंद केसरी मारुती माने जागतिक कीर्तीचे पैलवान. 2 मिनिटात इतिहास सांगतोय. आमचे लय मोठे चाहते इथं आलेले. सांगली जवळ कवटेपिरान नावाचं गाव. गावाजवळ गेलं तर गाव दिसत नव्हतं. एवढं छोटं गाव नदीच्या कडेला, पण दिल्लीच्या एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग. हे कसं हे कौतुक या लाल मातीचं आहे. सहजासहजी कोण कोणाचं कौतुक करत नाही, पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची करत नाही. पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते. ती कीर्तिमानी मागे राहत असते. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, पण जीवनात येऊन काहीतरी करून दाखवायचं असतं. बोला सर, बोला. चला सर. अश्मीर अली पहलवान दिल्ली आणि दीपक पहलवान पहलवान विजय झालेले आहे. हे गुरु, हे गुरु, हे गुरु. टाळ्या तरी करा की जरा जोरात. नसीम अली पहलवान कैराना यूपी. दीपक पहलवान
तीन पहलवान को जीतते हैं भाई, बहुत अच्छे शाबाश पहलवान।